सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा कठीण असू शकतो. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये जास्त लक्ष द्यावं लागेल. विरोधकांपासून तुम्हाला सावध राहावं लागेल. कोणत्याही जवळच्या व्यक्तीवरती जास्त अतिविश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्टीवरती लगेच प्रतिक्रिया देणं टाळा. शांत राहण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील सदस्यांशी वाद घालणं शक्यतो टाळा. रागावरती नियंत्रण ठेवा, नाहीतर तुमचं काम बिघडू शकतं. खर्चावरती लक्ष ठेवा, कारण पैशांची चणचण भासू शकते. मानसिक आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. आवडत्या गोष्टींमध्ये तुम्ही तुमचा वेळ घालवा, त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. कुटुंबासोबत तुम्ही वेळ घालवा, तुम्हाला आनंद मिळेल. तसेच व्यवसायामध्ये देखील तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची दाट गरज आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुम्हाला आज तुमच्या कामात चांगले यश मिळेल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. नवीन काम सुरू करण्याची तुम्हाला संधी मिळू शकते. त्यामध्ये तुम्हाला यश देखील मिळेल. तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा संचारेल. ध्येय पूर्ण करण्यासाठी नवीन ताकद तुम्हाला मिळेल. पार्टनरसोबत चांगला वेळ तुम्ही घालवाल. गुंतवणुकीतनं चांगला नफा तुम्हाला मिळेल. व्यवसायात देखील तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुमचा आजचा दिवस हा थोडासा प्रेमाने भरलेला राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. कामामध्ये देखील तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. पार्टनरसोबत किंवा नातेवाईकांशी कुठल्याही प्रकारचा वाद घालणं तुम्ही टाळा. बोलण्यावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा, अन्यथा तुम्हाला अडचणी येऊ शकतात. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची तुम्हाला संधी मिळेल. मनोरंजनावरती तुमचा थोडा खर्च होऊ शकतो. लग्नासाठी देखील तुम्हाला चांगले प्रस्ताव येऊ शकतात. नवीन वाहन किंवा घरगुती वाहन तुम्ही खरेदी करू शकता. कुठलंही नवीन काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडासा अडचणीचा ठरू शकतो. गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागतील. कामावरती जास्त लक्ष द्यावं लागेल. व्यवसायामध्ये तुम्हाला अनिश्चितता जाणवू शकते. त्यामुळे धैर्यानं आणि सावधगिरीनं तुम्ही काम करा. आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. तुमच्या आहारावरती लक्ष ठेवा. कुटुंबासोबत तुम्ही संध्याकाळचा वेळ मजेत घालवाल. त्यांच्याशी आज तुम्ही संवाद साधा. कुटुंबाचा पाठिंबा आणि मदत तुम्हाला मिळेल, त्यासाठी तुम्ही त्यांच्याशी चांगले संबंध ठेवा. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा चढउतारांनी भरलेला राहील. अनेक समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागू शकतं. रोजच्या कामामध्ये काही अडचणी येतील. गरजांसाठी तुम्हाला इतरांची मदत घ्यावी लागू शकते. खर्चावरती तुम्ही लक्ष ठेवा. तुमच्या भावनांवरती नियंत्रण ठेवा. कामामध्ये तुम्हाला जास्त मेहनत करावी लागेल. योग्य निर्णय घेण्याची तुम्हाला गरज आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची तुम्हाला आज संधी मिळेल. आर्थिक व्यवहार तुम्ही व्यवस्थितपणे हाताळा. आपल्या तत्वांचं पालन करा आणि घरासाठी एखादी नवीन वस्तू तुम्ही खरेदी करू शकता. तुमच्या जीवनसाथीदारासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास.
श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्हाला आज काही आनंदाचे क्षण अनुभवण्याची संधी मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुमचं मन हे प्रसन्न राहील. त्याचा चांगला परिणाम तुमच्या आरोग्यावर होईल. तुमचा दिवस आज व्यस्त राहील. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टवरती काम करू शकाल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयामध्ये यश मिळेल. संध्याकाळी तुम्ही सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. नात्यांमधील स्पष्टता येईल. प्रत्येक काम तुम्ही आत्मविश्वासानं पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा खूपच शुभ राहील. तुम्हाला तुमच्या कामात चांगले यश मिळेल आणि तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि जीवनामध्ये नवीन उंची गाठण्याची तुम्हाला एक चांगली संधी मिळू शकते. करिअरसाठी तुम्हाला चांगले क्षण येऊ शकतात आणि या संधीचा तुम्ही योग्य फायदा घ्यावा. विद्यार्थ्यांसाठी खास करून मेडिकलची तयारी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. व्यापार क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी देखील आजचा दिवस हा शुभ राहील. तुम्हाला पैसे कमावण्याची एक चांगली संधी मिळू शकते. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांनी स्वतःवरती लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या अस्तित्वाशी संबंधित काही गोष्टी जाणून घ्याव्या लागतील. तुमच्या मनातले विचार स्पष्ट करण्यासाठी तुम्ही वेळ काढा. नवीन काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या. मित्र आणि कुटुंबासोबत तुम्ही चांगला वेळ घालवाल. निरोगी राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारावरती लक्ष द्या. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत बोला. करिअरबद्दल विचार करा. जीवनातील ध्येय पूर्ण करण्यासाठी दृढ निश्चय करा. कामामध्ये आत्मविश्वास वाढवा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल आणि धनलाभही होईल. नातेवाईकांशी तुमचे चांगले संबंध तयार करण्याची तुम्हाला संधी मिळेल. बोलण्यावर तुम्ही नियंत्रण ठेवा. ऑफिसमध्ये विचारपूर्वक बोला. ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहा. प्रियजनांसोबत आनंदी संध्याकाळ घालवण्याची तुम्हाला संधी मिळेल. मनोरंजनावरती पैसे करण्याचीही तुम्हाला संधी मिळेल. लग्नासाठी तुम्हाला चांगले प्रस्ताव येऊ शकतात. नवीन वाहन किंवा घरगुती वस्तू खरेदी करण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा कठीण असू शकतो. तुमच्या मनामध्ये येणारे अनेक विचार हे तुम्हाला त्रस्त करतील. कौटुंबिक समस्यामुळे देखील तुम्ही चिंतेमध्ये राहू शकता. कोणत्याही समस्येवरती तुम्ही विचारपूर्वक तोडगा काढा. नोकरी करणारे लोक आपल्या कामामध्ये थोडे व्यस्त राहतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला फायदा होईल. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करू शकाल. तुम्हाला आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आहारावरती नियंत्रण ठेवा आणि व्यायाम करा. प्रियजनांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. त्यांच्यासोबतचे संबंध अधिक दृढ करा. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन किंवा पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. प्रॉपर्टी संबंधित मोठा करार होण्याची दाट शक्यता आहे. कोर्टामध्ये कुठलाही खटला चालू असेल तर तुम्हाला तुमचा हक्क मिळू शकतो. तुम्ही तुमच्या जीवनसाथीदाराला एखादी भेट वस्तू देऊ शकता. त्यामुळे तुमच्यातील प्रेम वाढेल. तुम्ही आरोग्याची काळजी घ्या आणि तुमच्या आहारावरती नियंत्रण ठेवा.
कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडाल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा खूपच कठीण असू शकतो. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सावध राहून आपलं काम करा. आज कुठलंही नवीन काम सुरू करणं हे तुमच्यासाठी चांगले नाही. व्यापाराच्या क्षेत्रात देखील तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. व्यवसायामध्ये सावधगिरी बाळगा आणि गुंतवणुकीवरती लक्ष ठेवा. आरोग्यावर देखील लक्ष ठेवा. तुम्हाला ताण आणि थकवा जाणवू शकतो. त्यामुळे तुमच्या आहार आणि व्यायामावरती लक्ष केंद्रित करा. आज तुम्हाला तुमच्या कुटुंब आणि प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. यामुळे तुम्हाला आराम मिळेल आणि तुमच्या जीवनामध्ये स्थिरता येईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.